माझ्या स्क्रीनवरचा हा व्हिडिओ बघा। हा व्हिडिओ केरळ राज्यातला आहे। या व्हिडिओमध्ये एक महिला स्वतःच्या हातात स्वतःचा मोबाईल पकडून स्वतःचा बसमध्ये प्रवास करतानाचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करते। ती महिला त्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते की कशा प्रकारे एक अज्ञात व्यक्ती चुकीच्या पद्धतीने तिच्या छातीवर स्पर्श करायचा प्रयत्न करतोय। खरंच तो व्यक्ती तिच्या छातीवर चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असेल तर ती महिलानं तेव्हाच त्या माणसाला थांबवायला पाहिजे होतं किंवा त्या माणसाची कंडक्टरकडे म्हणा किंवा पोलिसांकडे तक्रार करायला पाहिजे होती। पण ती महिला तसं करत नाही। ती महिला त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करते आणि घरी जाऊन तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकते। नंतर तो व्हिडिओ संपूर्ण केरळ राज्यामध्ये फेमस होतो। अनेक लोक त्या व्हिडिओवर चुकीच्या कमेंट करतात, त्या माणसाबद्दल अनेक घाणेरडं बोलतात आणि हे सगळं जेव्हा त्या व्यक्तीला कळतं, ज्याचं नाव दीपक असतं, त्याचं वय 42 वर्ष, त्या व्यक्तीला जेव्हा कळतं की समाजात माझा अपमान होतोय, तेव्हा तो व्यक्ती आत्महत्या करतो आणि स्वतःचं जीवन संपवतो। आता पोलीस चौकशी करताय आणि असं कळालं की त्या व्यक्तीच्या 42 वर्षाच्या संपूर्ण आयुष्यात त्यानं कुठलंही चुकीचं काम केलेलं नाही, त्याचा कुठलाही अपराधाचा इतिहास नाही, पण तरीही त्या व्यक्तीसोबत असं झालं। आता त्या महिलेनं तो व्हिडिओ सोशल मीडियावर का टाकला तर थोड्याफार प्रसिद्धीसाठी, आणि तिच्या थोड्याफार प्रसिद्धीच्या नादात त्या व्यक्तीचं आयुष्य संपलं आणि त्याच्या भरोशावर जगणारे त्याचे मुलं, पत्नी, जो काही संपूर्ण आप्त परिवार असतो, सगळ्यांचं जीवन संकटात आलं। एकीकडे आपण बोलतो की महिला सुरक्षा किंवा महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आल्या पाहिजे आणि दुसरीकडे काही महिला अशा प्रकारचं कृत्य करतात जे खरंच समाजात आणि सध्या जगात काय चाललंय याबद्दल प्रश्नार्थक चिन्ह निर्माण करतात। खरं तर माझं तमाम पुरुषांना सांगणं आहे की आयुष्यामध्ये केव्हाही तुमच्यासोबत अशा प्रकारचा एखादा प्रसंग घडतो तेव्हा जर तुम्हाला माहीत असेल की तुम्ही बरोबर आहात तर कधीच आत्महत्यासारखा पर्याय निवडू नका, कारण ही सोशल मीडिया आहे, हा काही कुठला कोर्ट नाही ज्यामुळे तुम्हाला सजा होईलच। त्यामुळं कधीही काही वाईट झालं, तुम्हाला जर माहीत असेल की तुम्ही प्रामाणिक आहात तर कधीही घाईघाईत चुकीचे निर्णय घेऊ नका। आणि या महिलेनं जे काही त्या माणसासोबत केलं, जो काही व्हिडिओ टाकला थोड्याफार प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर, त्यामुळे ज्या प्रकारे त्या माणसाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं, याबद्दल तुमचं मत काय आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका।